नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणार आहोत भुलेश्वर मंदिर। भुलेश्वर मंदिर या ठिकाणी कसे जाल? पुण्यापासून अंदाजे 50 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरून निघून यवत बस स्थानकाकडे जाणारे बस यानेही तुम्ही जाऊ शकता आणि तिथून पुढे साहसनी रिक्षाने भुलेश्वर मंदिरापर्यंत जाता येते। तसेच यवत सासवड ही बस ही यवतवरून भुलेश्वर मार्गे सासवडला जाते व तुम्ही स्वतःच्या पर्सनल व्हेकलनेही तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भुलेश्वर मंदिराच्या या विचित्र पायऱ्यांचा चढाओढ तुम्हाला मुख्य मंदिरापर्यंत नेऊन जातो। जंगलातून जाताना आणि काटेरी झाडी झुडपांतून जाताना वाऱ्याचे झुळूक हे एखाद्या उद्यानात फिरण्यासारखे आहे। भुलेश्वर हे पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे। हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे। मूलतः हे ठिकाण मंगलगड असे होते। 13व्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंथी मंदिरे निर्माण करण्यात आली। याच शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे। सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत माळशिरस गावाच्या उत्तरेस व यवतच्या नैऋत्येस 700 फूट उंचीवर मध्यास भुलेश्वर मंदिर आहे। मंदिराच्या भिंतीवरील शिल्पात कोरीवकाम व मूर्तिकाम अद्वितीय आहे। लढाईच्या काळात बऱ्याच मूर्तींची तोडफोड करण्यात आली। या मंदिरात स्त्री रूपातील गणपतीची मूर्ती आहे। गाभाऱ्यात शिवलिंग आहे, मात्र फक्त पूजेसाठीच हे पिंडीवर ठेवण्यात येते। तरी महाशिवरात्रीला येथे गर्दी होते। पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातून श्रावण महिन्यात येथे भुलेश्वराची पालखी नेली जाते। दर सोमवारी यात्रा भरते। ही जुनी परंपरा आहे। या मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात, परंतु संशोधन करून यादवकालीन भुलेश्वर हे ऐतिहासिक संशोधनपर पुस्तक लिहिले आहे। हे एकमेव पुस्तक असून महिमा भुलेश्वराच्या गाण्याचा अल्बम ही त्यांनी काढला आहे। शहाजीराजे यांच्या सुपे परगण्यातील हे ठिकाण असून राजमाता जिजाऊ बाल शिवबाला घेऊन येथे येत असत। सुरुवातीला हा गड निजामाचा सरदार मुरार जगदेव याच्याकडे होता। पुणे जाळल्यानंतर प्रांताचा कारभार मामले दौलत मंगल भुलेश्वर येथून होत होता। या मंदिराची रचना अर्धखुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा या मंदिराचा तळविन्यास आहे। या मंदिरासमोर नंदी मंडपही आहे। गर्भगृहाच्या बाह्य भिंतीवर 5 देवकोष्ठे तर अंतराळाच्या बाह्य भिंतीवर 2 देवकोष्ठे आहेत। अर्धखुल्या मंडपाच्या खालच्या थरावर सिंह आणि हत्ती तर वरच्या थरावर पुराण कथांमधील दृश्य कोरलेले आहेत। मंदिराच्या आवाराभोवती असलेल्या भिंतीला 16 देवकुलिका आहेत। भुलेश्वरच्या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ्या सदृश आहे। इतर हेमाडपंथी मंदिराच्या तुलनेत भुलेश्वर मंदिरातील शिल्परचना उच्च प्रतीची आहे। पूर्वाभिमुख असलेल्या त्या मंदिराच्या बाहेरील प्राकारातील रचना उत्तरेतील जैन मंदिराच्या धर्तीवर आहे। अर्धखुला मंडप, मधला भाग आणि मुख्य गाभारा असा मंदिराचा परिसर आहे। येथील शिवमंदिरास भुलेश्वर महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात। मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग आहे। मंदिराच्या सभोवताली भिंत, नगारखाना, शिखरे 18व्या शतकातील मराठी शैलीतील आहे। पूर्वी मूळ मंदिरास भव्य प्राकार होता व नंदीचा मंडप स्वतंत्र होता। 18व्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकच छताखाली आहे। भुलेश्वर मंदिराबाबत एक दंतकथा प्रसिद्ध आहे। देवी पार्वतीने भगवान शंकरासाठी नृत्य केले आणि महादेवांना पार्वतीची भुरळ पडली। त्यानंतर त्यांचा हिमालयात विवाह झाला। महादेवाला पार्वतीच्या सौंदर्याने भूल पडली, म्हणून ते ठिकाण भुलेश्वर नावाने ओळखले जाऊ लागले। भुलेश्वरचे मुख्य मंदिर भव्य असून ते एका पठारावर उभारले आहे। मंदिराची उभारणी जमिनीपासून उंच चौथऱ्यावर केली आहे। मंदिर पूर्वाभिमुख आहे।
संपूर्ण मंदिर दगडात कोरण्यात आले आहे. मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश करायच्या आधी पायऱ्याजवळ असलेल्या द्वारपालाच्या मूर्ती लक्ष वेधून घेतात. मूर्तीच्या शरीरावरील दागिन्यांचे कोरीवकाम आकर्षक आहे. उजव्या बाजूच्या मूर्ती शेजारी वाघ हत्तीवर आक्रमण करत आहे असे शिल्प कोरलेले आहे. उजव्या बाजूच्या मूर्ती शेजारी वाघ हत्तीवर आक्रमण करत आहे असे शिल्प कोरलेले आहे. मुख्य मंदिरासमोर मोठी पितळी घंटा टांगलेली आहे. मंदिरासमोर प्रशस्त फरसबंद आवार आहे. आवारातून दर्शनी मंडपात प्रवेश करण्यासाठी तिन्ही बाजूंना प्रवेशद्वार आहेत. त्या दगडी मंडपात दरवाजे आणि जाळीदार गवाक्षांच्या साहाय्याने हवा खेळती ठेवली आहे. आतील बाजूस उत्तुंग गोमटाकृती रचना असल्याने दगडातला थंडावा उन्हाळ्यातही टिकून असतो. अन्य शिवमंदिरापेक्षा येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात. कीर्तिमुखे उंबरठ्याच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगास कोरलेले आहेत. गाभाऱ्याच्या गणेशपट्टीवर गणपतीचे चित्र असले तरी देवळाभोवती असणाऱ्या दक्षिणभिमुख पट्ट्यांवर गणेशाऐवजी भैरवाचे शिल्प कोरले आहे. ओवऱ्या व दगडात कोरलेल्या खिडक्या यांची एकाआड एक मांडणी केलेली आहे. या मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत. देवळाभोवती असलेल्या ओवऱ्यांमध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओवऱ्या रिकाम्या आहेत. मुख्य सभामंडपाच्या भोवती असलेल्या अर्ध भिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा येथे जास्त ठसठशीत व रेखीव आहेत. द्रौपदी स्वयंवर, शरपंजी, भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथाशिल्पे अधिक जिवंत वाटतात. मातृका देवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन मंदिरात आढळते. कुंभ, कमळ, कीर्तिमुख, मकर, पाने फळले, वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहेत. येथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. दक्षिण दरवाजावर असलेली भरत शत्रुघ्नाचे डाव्या बाजूस 2 चौघडावाले उंट दाखवलेले आहेत. दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प क्वचित आढळते. मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीवकाम केलेला नंदी आहे. नंदीच्या उजव्या बाजूस एक ओटा असून त्यावर कासवावर बसलेला नंदी असावा. हल्ली त्याचे फक्त डोके शिल्लक असल्यामुळे हा प्राणी निश्चित कोणता एक कळत नाही. माळव्यात प्रचलित असलेल्या भूमीज उपशैलीचा प्रभाव येथील काही शिल्पांवर ठळकरित्या आढळतो. यादव साम्राज्याची इतिश्री झाल्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची शिल्पांची नासधूस करण्यात आली. भुलेश्वर मंदिरातील शिल्पांचेही या काळात अतोनात नुकसान झाले आहे. परकीय आक्रमणात इतके असूनही या मंदिरातील शिल्लक राहिलेल्या शिल्पांमुळे येथील सौंदर्य अद्यापही टिकून आहे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस वर 3 सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्री रूपातले दुर्मिळ शिल्प आहे. वेरूळच्या कैलास लेण्यात या प्रकारचे शिल्प आढळते. प्राचीन वाड्यात व स्कंदपुराणाच्या काशीखंडात 64 योगिनींच्या यादीत या गणेशाचा वैनायकी असा केलेला आढळतो. गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत 3 मुख्य लिंगे 3 कोपऱ्यावर उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्मा, विष्णू, महेश यांची प्रतीके आहेत. पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसर्गिकरित्या पाणी पाझरत असते. शिवमंदिरापेक्षा येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात. कीर्तिमुखे उंबरठ्यावरच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगास कोरलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. 1634 मध्ये विजापूरचा सरदार मुरार जगदेव याने या डोंगरावर दौलत मंगल नावाचा किल्ला मांडला. या किल्ल्याचा भव्य बुरुज अद्यापही देवळाकडे जाताना उजव्या बाजूस दृष्टीस पडतो. पहिले बाजीराव पेशवे व सातारचे शाहू छत्रपती यांचे गुरु ब्रह्मस्वामी यांनी अनेक हेमाडपंथी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. 1737 मध्ये स्वामींनी 1 लाख रुपये खर्च करून 3 कमानीच्या नगरखाना, सभामंडप व 3 चुनेगच्ची शिखरे बांधली. तुम्ही मंदिराला कधीही भेट देऊ शकता, परंतु हिवाळ्यात येणे उत्तम. त्या दिवसांमध्ये नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान हायकिंगसाठी हवामान सर्वात आरामदायक असते. तुम्ही मंदिर चांगले एक्सप्लोअर करू शकता आणि तुम्हाला हवा तेवढा वेळ घालवू शकता. भुलेश्वर मंदिर उघडण्याची वेळ सकाळी 6ची आहे आणि बंद होण्याची वेळ रात्री 9 वाजता आहे. दर्शनाच्या वेळा सकाळी 6 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9. प्रत्येकासाठी प्रवेश विनामूल्य आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.